स्वतःवर जबरदस्ती करून अध्यात्म करत नसतात. अध्यात्म ही सुद्धा एन्जॉय करायची गोष्ट आहे. बरेच जण अध्यात्माच्या नावाखाली धार्मिकता फॉलो करत असतात. नाही मग ते आमचं कुलदैवत आहे, ते आमचं आराध्य दैवत आहे, मग ते आमच्याकडे फॉलो करायचं असतं. म्हणजे 2-2 तास देवघरासमोर बसून देवाची पूजा करणं किंवा पोथीपुराणं वाचणं म्हणजे अध्यात्म आहे असं त्यांना वाटत असतं. पण गाईज हे पहा की त्यातून फायदा होतोय का? धार्मिकता आणि आध्यात्मिकता यामध्ये फरक आहे. आपण या बाबतीमध्ये ओपन माइंडेड राहायला हवं. माझे वाडवडील एखादी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करत होते म्हणजे मी पण ती स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करायला पाहिजे असं नाही. आणि म्हणून मी कुठल्याही गुरु, बाबा, स्वामी, महाराज, सद्गुरू या लोकांच्याकडे जाऊ नका असं सांगतो. दीक्षा घेतो, शक्तिपात दीक्षा वगैरे असते, त्यांचा दोरा गंडा वगैरे आपण बांधलेला असतो. अध्यात्मामध्ये शॉर्टकट नाहीत. अध्यात्म तुम्हाला काहीतरी मागत असतं, तुम्हाला ते द्यावंच लागतं. आणि म्हणून मी कायम हे सांगत असतो की अध्यात्म हे समजून घेऊन करायचं असतं. हॅलो फ्रेंड्स, गाईज आज आपण मेडिटेशनबद्दल एका अशा मुद्द्यावर चर्चा करणार आहोत जो मुद्दा वरवर पाहता सोपा किंवा एवढा सिरियसली घेण्यासारखा नाही आहे असं वाटण्याची शक्यता आहे. पण खरं पाहता हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे ज्या मुद्द्यावर आपण आज डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे. अनेक जण अशी तक्रार करतात की मेडिटेशनला बसलेला असताना कंटाळा येतो, मेडिटेशन करताना बोर होतं. ठीक आहे. किंवा समजा संध्याकाळी 7 वाजताची मेडिटेशनची वेळ जर का ठरवलेली असेल तर 7 वाजायला आले की कंटाळायला सुरुवात होते किंवा 7 वाजायला आले की अरे यार आता मेडिटेशन करायचं आहे असं होतं. किंवा जर का 20 मिनिटाचा अलार्म लावला असेल, मेडिटेशनला बसताना बरेच जण मोबाईलवर अलार्म लावतात की मला जर का 20 मिनिटाचं मेडिटेशन करायचं असेल तर 20 मिनिटाचा अलार्म लावलेला असतो. सो मेडिटेशनला बसलेला असताना मेडिटेशन करत असताना कधी एकदाचा अलार्म होतोय, कधी एकदाचे हे 20 मिनिटं संपतायत असं अनेक जणांना वाटत असतं. ठीक आहे. आता या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊयात. सुरुवातीला आपण स्टेप बाय स्टेप या सगळ्या विषयाच्याकडे पाहायला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. सो मेडिटेशन सुरू केल्या जर का सुरुवातीला या गोष्टी जाणवत असतील तर हे होणं साहजिक आहे. ठीक आहे. कारण बऱ्याच वेळेला आपल्या शरीराला हालचाल न करता बसायची सवय नसते, आपल्या मनाला देखील हालचाल न करता बसायची सवय असतेच असं नाही. त्यामुळे आपलं मन काहीतरी ट्रिक्स खेळत असतं, आपल्याला हालण्यासाठी भाग पाडत असतं. मग कुठेतरी खाजं सुटते, कुठेतरी केसच हुळहुळतात, कधीतरी असं करायची इच्छा होते. असं बरंच असतं की काही ना काहीतरी ट्रिक्स खेळून आपलं मन आपल्याला हालायला भाग पाडतं. आणि आपण तर ठरवलेलं असतं की काही झालं तरी मेडिटेशनमध्ये हालायचं नाही. त्यामुळे या सगळ्या केऑसमध्ये, या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला ते 20 मिनिटं खूप जड होऊन बसतात, खूप अवघड होऊन बसतं. ठीक आहे. सो हे जर का सुरुवातीला होणार असेल तर ठीक आहे, सुरुवातीला हे सगळ्यांना होतं, सुरुवातीला ही चॅलेंजेस सगळ्यांना फेस करावी लागतच असतात. त्यामुळे 1 किंवा 2 आठवड्यापर्यंत जर का ही गोष्ट सस्टेन झाली तर काहीच हरकत नाही. 1-2 आठवड्यानंतर कदाचित या सगळ्याची सवय होऊ शकते. आपल्या शरीराला हालचाल न करता बसायची सवय होऊ शकते, आपल्या मनाला सुद्धा हालचाल न करता बसायची सवय होऊ शकते, योग्य ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं असतं त्याची पण सवय होऊ शकते. पण जर का तुम्हाला हे चॅलेंजेस मेडिटेशन सुरू करून 3 महिने झाल्यानंतर देखील फेस करावे लागत असतील तर समजून घ्यायचं की आपल्याला मेडिटेशन सूट होत नाही आहे. ठीक आहे. आता हा जो विषय आहे हा विषय फक्त मेडिटेशनच्या बाबतीमध्ये नाही आहे. कुठलीही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस असो, कुठल्याही स्पिरिच्युअल प्रॅक्टिसच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीनेच विचार करणं गरजेचं आहे की जर आपण ती स्पिरिच्युअल प्रॅक्टिस एन्जॉय करत नसू, आपल्याला जर का 3 महिने कन्सिस्टंटली ती स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करूनसुद्धा जर का असं होत असेल तर स्वतःला आपल्याला हे सांगता यायला हवं की मला ही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस सूट होत नाही आहे, त्यामुळे मी कुठली तरी वेगळी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस ट्राय करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता हा विषय एक्सप्लेन करताना आम्ही एक विशिष्ट उदाहरण वापरतो, एक विशिष्ट रूपक वापरतो. मेडिटेशन किंवा कुठलीही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस ही डॉक्टरसारखी असते. डॉक्टरसारखीचा अर्थ काय तर एखाद्या डॉक्टरचा मला गुण आला म्हणजे सगळ्यांना येईलच असं नाही, किंवा एखाद्या डॉक्टरचा मला गुण आला नाही म्हणजे इतरांना येणार नाही असं पण नाही. बरोबर. त्यामुळे आपल्याला कुठल्या डॉक्टरचा गुण येतोय तो डॉक्टर आपण शोधणं गरजेचं असतं. तसंच स्पिरिच्युअल प्रॅक्टिसचं असतं. एखाद्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसचा मला गुण येतोय म्हणजे इतरांना येईल असं नाही, एखाद्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसचा इतरांना गुण येतोय म्हणजे मला येईलच असं नाही. त्यामुळे आपली स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आपण स्वतः शोधणं गरजेचं असतं. जेव्हा आपल्या ही गोष्ट लक्षामध्ये येते की आपण सलग 3 महिने होऊन सुद्धा स्पिरिच्युअल प्रॅक्टिस एन्जॉय करत नाही आहोत, तेव्हा हे समजून घ्यायचं की आपल्याला ही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस सूट होत नाही आहे. आपण कुठल्या तरी वेगळ्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसचा विचार करणं गरजेचं आहे.
आपण फॉलो करत असलेली स्पिरिच्युअल प्रॅक्टिस जर आपण एन्जॉय करत नसू, आपण जर का स्वतःला जबरदस्तीने त्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करायला भाग पडत असू, आपण जर त्या गोष्टीचं बर्डन घेऊन ती स्पिरिच्युअल प्रॅक्टिस फॉलो करत असू, तर गाईज याचा फायदा होणार नाही आहे. आपण जी कुठली स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करतोय, साधना करतोय, उपासना करतोय, ती आपण एन्जॉय करायला हवी, नाहीतर त्याचा आपल्याला फायदा होणार नाही. मेडिटेशन करून किंवा स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करून जो काही बेनिफिट आपल्याला मिळणं गरजेचं आहे तो मग त्यातून मिळत नाही, जर का आपण ते एन्जॉय करत असू. तो ठीक आहे. आता यामध्ये वेगळ्या वेगळ्या मेडिटेशनच्या टेक्निकसुद्धा असतात. बऱ्याच वेळेला कसं होतं की एखाद्या व्यक्तीने श्वासावर लक्ष केंद्रित करून करायचं मेडिटेशन जर का ती व्यक्ती करत असेल आणि जर 3 महिने होऊन सुद्धा त्या व्यक्तीला ते एन्जॉय करता येत नसेल, तर त्या व्यक्तीने स्पिरिच्युअल प्रॅक्टिस चेंज करून पाहायला हवं. याचा अर्थ असा नाही होत की तिने मेडिटेशन सोडून कुठलं तरी वेगळंच फॉलो करणं गरजेचं आहे. याचा अर्थ असा होतो की ती व्यक्ती मेडिटेशनमधलं सुद्धा इतर कुठली तरी वेगळी मेडिटेशन टेक्निक फॉलो करू शकते. म्हणजे ती व्यक्ती जर का इतके दिवस श्वासावर लक्ष केंद्रित करून मेडिटेशन करत होती, तर आता त्या व्यक्तीने आज्ञाचक्रावर लक्ष केंद्रित करून मेडिटेशन करण्याचं ट्राय करायला हरकत नाही. जर का ती व्यक्ती आज्ञाचक्र करत असेल तर हार्टबीट्सवर लक्ष केंद्रित करून ट्राय करायला हरकत नाही, किंवा अनाहत नादावर लक्ष केंद्रित करून ट्राय करायला हरकत नाही. मेडिटेशनच्या पद्धती अनेक आहेत, त्यापैकी कुठलीही एक पद्धत ती एका वेळेला फॉलो करू शकते. ठीक आहे. पण आपण या बाबतीमध्ये ओपन माइंडेड राहायला हवं. आपण आपल्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसशी इतकं पण अटॅच होता कामा नये की ती स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आपल्याला सोडता येत नाही आहे. ठीक आहे. आपण जर का एखादी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस कन्सिस्टंटली 3 महिने करतोय, असं असताना सुद्धा 3 महिन्यानंतर सुद्धा जर का आपल्याला जीवावर येऊन ती स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करावी लागत असेल, स्वतःला खूप जास्त मानसिक ताकद, इच्छाशक्ती यूज करून जर का आपल्याला ती स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करावी लागत असेल, तर समजून घ्यायचं की आपल्याला त्याचा फायदा होत नाही आहे, आपल्याला ती स्पिरिच्युअल प्रॅक्टिस वर्क होत नाही आहे. ठीक आहे. या बाबतीमध्ये आपण ओपन माइंडेड असायलाच हवं की नाही, काही झालं तरी मला ही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस चेंज करायला हवी, कारण मला ती सूट होत नाही आहे. आणि म्हणून मी कुठल्याही गुरु, बाबा, स्वामी, महाराज, सद्गुरू या लोकांच्याकडे जाऊ नका असं सांगतो, कारण त्यांच्याकडे गेल्यानंतर ते आपल्याला ती स्पिरिच्युअल प्रॅक्टिस सांगतात ज्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसचा त्यांना फायदा झालेला असतो. आणि जसं मी आत्ता सांगितलं की एखाद्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसचा मला फायदा झाला म्हणजे इतरांना होईल असं नाही, इतरांना फायदा होतोय म्हणजे मला होईल असं नाही. एखाद्या व्यक्तीला श्वासावर लक्ष केंद्रित करून मेडिटेशन केल्याचा फायदा होऊ शकतो, तर एखाद्या व्यक्तीला नामस्मरण करून सुद्धा फायदा होऊ शकतो. बरोबर. त्यामुळे आपली स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आपण स्वतः शोधणं गरजेचं असतं. अनेकदा काय होतं की कुठले तरी बाबा, गुरु, स्वामी असतात आणि त्यांची आपण दीक्षा घेतो, शक्तिपात दीक्षा वगैरे असते, त्यांचा दोरा गंडा वगैरे आपण बांधलेला असतो. त्यामुळे होतं कसं की नाही, आम्हाला आमची स्पिरिच्युअल प्रॅक्टिस, आम्हाला आमची साधना उपासना आमच्या महाराजांनी सांगितलेली आहे, असं असताना आम्ही ती सोडू शकत नाही. होतं असं की अनेक महिने, अनेक वर्ष एखादी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करून सुद्धा या लोकांना त्याचा फायदा होत नाही. त्यांची साधना, त्यांची उपासना ते इमान इतबारे करत असतात, पण तरीसुद्धा ते एन्जॉय करत नसतात. जबरदस्तीने या सगळ्या गोष्टी ते फॉलो करत असतात. त्याच्यामुळे कुठलेही फायदे मिळत असलेलं त्यांना जाणवत नसतं, दिसत नसतं. त्यांच्यामध्ये जे बदल होणं अपेक्षित असतात ते सुद्धा बदल त्यांच्यामध्ये होत नाही. तरीसुद्धा ते वर्षानुवर्ष ती स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करत राहतात. का? तर आमच्या महाराजांनी सांगितलं आणि आमच्या गुरूंनी सांगितलं. बरोबर. सो यामुळे त्यांचा फक्त वेळ वाया जातो. ठीक आहे. त्यांना जे बेनिफिट्स हवे, त्यांना ज्यांचे जे काही उद्देश असतील, मग भलेही ते भौतिक उद्देश असो किंवा पारलौकिक उद्देश असो, ठीक आहे, त्यांच्या अध्यात्म करण्यामागचा उद्देश काहीही असो, पण तो त्यांना त्यातून मिळणार नाही आहे. तुम्हाला जर स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करून जो काही फायदा अपेक्षित आहे तो जर मिळवायचा असेल, तर आपण आपली स्वतःची स्पिरिच्युअल प्रॅक्टिस स्वतः शोधायला हवी. आणि त्यासाठी स्पिरिच्युअल प्रॅक्टिसचा म्हणजेच अध्यात्माचा अभ्यास करणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण स्वतः याची जबाबदारी उचलत नाही, तोपर्यंत इतरांवर अवलंबून राहून आपल्याला त्याचा फायदा होणार नाही आहे. आपली स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आपण स्वतः शोधणं गरजेचं आहे, तेव्हाच आपल्याला त्याचा फायदा होत असतो. त्याचबरोबर जसं मी सांगितलं की आपल्याला ओपन माइंडेड राहायचं आहे की काही झालं तरी मी फक्त 3 महिने एखादी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस फॉलो करून बघणार. 3 महिन्यामध्ये मला जर का त्यातून असं जाणवलं की नाही मी हे एन्जॉय करतोय किंवा मला फायदा होतोय, तर ठीक आहे. नाही तर 3 महिन्यामध्ये स्पिरिच्युअल प्रॅक्टिस चेंज करायला काहीच हरकत नाही. मी जसं सांगितलं की मी स्वतः गेले 18 ते 20 वर्ष अध्यात्माचा अभ्यास करतोय, पण माझं स्वतःचं मेडिटेशन गेली 7 वर्षच चालू आहे. का? 7 वर्षाच्या आधी मी मेडिटेशन का करत नव्हतो?
करत नव्हतो असं नाही. 7 वर्षाच्या आधी मी वेगळ्या वेगळ्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस फॉलो करून पाहत होतो. मला सूट होणारी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस मिळायला मला एवढी वर्ष लागली. पण याचा अर्थ असा नाही की इतरांना सुद्धा त्यांना सूट होणारी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस मिळायला इतके वर्ष लागतील. कारण जसं तुम्हाला गाईड करायला आज कोणीतरी आहे, मला गाईड करायला त्यावेळेला कोणी नव्हतं. माझं पूर्णपणे स्वअध्ययन होतं आणि त्यामुळे मला सूट होणारी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस मिळायला किंवा आपल्याला सूट होणारी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस शोधायची असते. सगळ्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस सगळ्यांना सूट होत नाहीत हे मला माहितीच नव्हतं आणि त्यामुळे मला स्वतःला सूट होणारी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस शोधायला किंवा सापडायला मला बराच काळ लागला. बऱ्याच वेळेला असं होतं की एखाद दुसऱ्या अटेम्प्टमध्ये आपल्याला सूट होणारी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आपल्याला मिळत असते. जास्त वेळ लागत नाही. 3 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये आपल्याला जी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस सूट होती ती सापडते. ठीक आहे, फक्त आपल्याला हे माहिती असायला हवं की जर आपण ते एन्जॉय करत नाही आहोत तर याचा अर्थ असा होतो की त्याचा आपल्याला फायदा होणार नाही आहे. स्वतःवर जबरदस्ती करून अध्यात्म करत नसतात. अध्यात्म ही सुद्धा एन्जॉय करायची गोष्ट आहे आणि म्हणून मी कायम हे सांगत असतो की अध्यात्म हे समजून घेऊन करायचं असतं. आंधळ्यासारखं कुठेतरी काहीतरी लिहिलंय ते वाचलं आणि ते फॉलो करायला सुरुवात केली असं करून चालत नाही. सगळ्यांना सगळ्याचाच फायदा होईल असं नाही. शेवटी आपल्याला कुठला डॉक्टर सूट होतोय ते आपण स्वतः शोधणं गरजेचं आहे. आणि याच अनुषंगाने मी कायम असं देखील म्हणत असतो की कुठल्या तरी स्वामी, गुरु, बाबा, महाराज यांच्यावर अवलंबून राहणं म्हणजे अध्यात्मामध्ये शॉर्टकट मारणं आहे. ठीक आहे गाईज, आयुष्य सुंदर करण्यासाठी अध्यात्म हा शॉर्टकट आहे. असं असताना परत अध्यात्मामध्ये आल्यानंतर वेगवेगळे शॉर्टकट मारायचे नाहीत. ठीक आहे, अध्यात्मामध्ये शॉर्टकट नाहीत. अध्यात्म तुम्हाला काहीतरी मागत असतं, तुम्हाला ते द्यावंच लागतं आणि जर ते तुम्ही दिलं नाही तर तुम्हाला अध्यात्माचा फायदा होत नाही. त्यामुळे जर अध्यात्माचा फायदा करून घ्यायचा असेल, जर अध्यात्मामध्ये योग्य ते रिझल्ट्स मिळवायचे असतील तर त्यासाठी आपल्याला आपला स्वतःचा अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे, अभ्यास करणं म्हणजे अगदी खूप काही मोठे मोठे ग्रंथ वाचायला पाहिजेत असं अजिबात नाही. पण कमीत कमी स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस म्हणजे काय आणि कुठल्या कुठल्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस आहेत त्यांच्याबद्दल तरी आपण अभ्यास करू शकतो. बरोबर, त्याबद्दल तरी आपण जाणून घेऊ शकतो. आपल्याला एखाद्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसचा फायदा होतोय की नाही हे तरी आपल्याला समजायला हवं. तेवढं तरी आपण एखादी स्पिरिच्युअल प्रॅक्टिसचा अभ्यास करू शकतो. बरोबर, त्यामुळे हे सगळ्यांनी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे की अध्यात्मामध्ये आपला स्वतःचा अभ्यास हवा. नाही तर कोणीही येऊन आपल्याला काही सांगतं आणि आपण आंधळ्यासारखे ते आयुष्यभर फॉलो करत राहतो, त्यातून मिळत मात्र काही नाही. त्यामुळे कायमस्वरूपी हे लक्षात ठेवा की अध्यात्मामध्ये कोणावरही अवलंबून राहायचं नाही. आपण आपला स्वतःचा अभ्यास करत राहायचा. अनेकदा असं देखील होतं की बरेच जण अध्यात्माच्या नावाखाली धार्मिकता फॉलो करत असतात. ठीक आहे, म्हणजे 2-2 तास देवघरासमोर बसून देवाची पूजा करणं किंवा पोथीपुराणं वाचणं म्हणजे अध्यात्म आहे असं त्यांना वाटत असतं. ठीक आहे, ते करायला हरकत नाही. पण मग बऱ्याचदा असं होतं की नाही, मग ते आमचं कुलदैवत आहे, ते आमचं आराध्य दैवत आहे, मग मी ते फॉलो करतो, मग ते आमच्याकडे फॉलो करायचं असतं. ठीक आहे, या गोष्टी करायला हरकत नाहीत. पण गाईज, हे पहा की त्यातून फायदा होतोय का. वर्षानुवर्ष तुम्ही एखादी गोष्ट करता, पण हे आपल्याला स्वतःला कळणं खूप गरजेचं आहे की आपण करत असलेल्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसमधून आपल्याला फायदा होतोय का. धार्मिकता आणि आध्यात्मिकता यामध्ये फरक आहे. तो फरक काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, माझे वाडवडील एखादी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करत होते म्हणजे मी पण ती स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करायला पाहिजे असं नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांना ज्याचा फायदा झाला ती स्पिरिच्युअल प्रॅक्टिस त्यांनी फॉलो केली. आपल्याला ज्याचा फायदा होणार आहे ती स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आपण स्वतः फॉलो करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपण ज्या लोकांच्याकडे असं होऊ शकतं बरं का की आपण ज्या लोकांच्याकडे अध्यात्मातल्या मार्गदर्शनासाठी जातोय, गायडन्ससाठी जातोय, ते सुद्धा आपल्याला अध्यात्माच्या नावाखाली धार्मिकता फॉलो करायला सांगू शकतात. यामध्ये त्यांची चूक नसते, कारण त्यांचा अभ्यासच या बाबतीमध्ये इतका कमकुवत असतो की त्यांना अध्यात्म आणि धार्मिकता यातून वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत हे कधी उमजलेलंच नसतं. ठीक आहे, त्यामुळे या बाबतीमध्ये त्यांना दोष देऊन चालणार नाही. एकच गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की अध्यात्मामध्ये आपला स्वतःचा अभ्यास असायला हवा. त्यासाठी आपण इतरांच्या अभ्यासावर अवलंबून राहू शकत नाही. स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेसमध्ये सुद्धा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस असतात. त्यापैकी आपल्याला कुठली सूट होती आहे, मला मेडिटेशन सूट होतं आहे की मला नामस्मरण सूट होतं आहे की मला फक्त प्राणायाम केलं तरी इनफ आहे, हे आपण स्वतः ओळखणं गरजेचं आहे. परत मेडिटेशन जरी करायचं असेल तरी मेडिटेशनमध्ये सुद्धा वेगळ्या वेगळ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून किंवा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केलं जाणारं मेडिटेशन सुद्धा आहे. ठीक आहे, सो या सगळ्यामध्ये आपल्याला काय सूट होतं हे आपण स्वतः लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण स्वतः शोधणं गरजेचं आहे. आणि हे तेव्हा होऊ शकतं जेव्हा आपण ओपन माइंडेड राहून या सगळ्याच्याकडे पाहायला सुरुवात करू.
ठीक आहे, जोपर्यंत आपण आपल्या वाडवडिलांनी फॉलो केलेल्या गोष्टी तसंच डोळे झाकून पुढे फॉलो करत नाही किंवा ते अवॉइड करतो, तेव्हा आपल्याला ॲक्च्युअल लक्षामध्ये येईल की काय करणं गरजेचं आहे, तेव्हा कुठले उद्देश साध्य होऊ शकतात. थोडक्यात काय तर आपल्यासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे आपण स्वतः ठरवणं गरजेचं आहे. इतरांच्यावर अवलंबून राहून आपला आध्यात्मिक उद्धार किंवा स्पिरिच्युअल प्रोग्रेस होणार नाही आहे. थोडक्यात सांगायचं तर सगळ्याच स्पिरिच्युअल प्रॅक्टिस सगळ्यांनाच सूट होतात असं नाही, सगळ्याच डॉक्टरांचा सगळ्यांनाच गुण येतो असं नाही, तसंच सगळ्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस सगळ्यांनाच सूट होतात असं देखील नाही. कुठलंही मेडिटेशन किंवा कुठलीही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस ही आपल्या मानसिकतेशी संबंधित असते आणि मानसिकता ही सगळ्यांची वेगळी असते. त्यामुळे सगळ्यांना सूट होणाऱ्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस या वेगळ्या वेगळ्या असतात. एकाच वयाच्या किंवा एकाच घरामध्ये राहणाऱ्या 2 व्यक्तींना देखील समान स्पिरिच्युअल प्रॅक्टिस सूट होईल, त्याचा फायदा होईल, त्या प्रॅक्टिसेस वर्क होतील याची गॅरंटी नाही. कारण एकाच घरामध्ये राहणाऱ्या व्यक्ती जरी असतील तरी त्यांची मानसिकता वेगळी असते. ठीक आहे, या जगामध्ये समान मानसिकता असणारी 2 माणसं कधीही सापडत नाहीत. कुठल्याही 2 माणसांच्या मानसिकतेमध्ये फरक हा असतोच. ओके, पण आपल्याला एखादी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस सूट होत नाही आहे या कन्क्लुजनवर सुद्धा 3 महिन्याच्या नंतर यायचं. जेव्हा कन्सिस्टंटली 3 महिने आपण एखादी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस फॉलो करत असतो तेव्हा 3 महिन्यानंतर आपण याचा विचार करायचा आहे की हे वर्क होते की होत नाही. 3 महिन्याच्या आधी करायचं नाही. बऱ्याचदा जसं मी सांगितलं की 1 किंवा 2 आठवडे सुरुवातीचा 1-2 आठवड्याचा काळ आपल्याला एखादी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस बोर होतच असते, कंटाळवाणी वाटतच असते, जीवावर येतच असतं. पण सलग 3 महिने आपल्याला हे ऑब्झर्व करायचं आहे आणि मग 3 महिन्यानंतर आपल्याला हा डिसिजन घ्यायचा आहे की जे चालू आहे ते कंटिन्यू करायचं की कुठल्या तरी वेगळ्या गोष्टीचा प्रयत्न करायला हवा, कुठली तरी वेगळी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस ट्राय करायला हवी. ते ओके, जसं आम्ही आमच्या सगळ्या व्हिडिओच्या शेवटी सांगतो तसं या व्हिडिओच्या सुद्धा शेवटी सांगतो की आपला मेडिटेशनचा कोर्स आहे. हा कोर्स 7 दिवसांचा असतो ऑनलाईन. यामध्ये मी स्वतः ऑनलाईन लाईव्ह येऊन तुम्हाला मेडिटेशनचं थेरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही शिकवत असतो. यामध्ये मी तुमच्याकडून मेडिटेशन करवून देखील घेत असतो. ठीक आहे, या मेडिटेशन कोर्समध्ये आपण एकूण 5 मेडिटेशनच्या टेक्निक शिकवतो, ज्या 5 पैकी कुठलीही एक किंवा दुसरी टेक्निक तुम्हाला सूट होऊ शकते. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसच्या शोधामध्ये असाल तर आपला कोर्स तुम्ही करू शकता. या कोर्सची लिंक मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. त्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला आमच्या अकॅडमीची आणि कोर्सची दोन्हीची माहिती तिथे वाचायला मिळेल. माझ्याबद्दल पण थोडीशी माहिती तिकडे तुम्हाला वाचायला मिळू शकते. ठीक आहे, ॲडमिशन घ्या, कोर्समध्ये आपली भेट होईलच. सो गाईज, हा होता आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमच्या जर काही शंका असतील तर त्या शंका तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कमेंट करून विचारू शकता, त्याचं आम्ही नक्की उत्तर देऊ. सो हा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं अनिवार्य आहे. ठीक आहे, राकेश देशपांडे सायनिंग ऑफ.